काम चालू झालेले ते 17 पासून त्यांचे बांधकाम चालू आहे। मला ऑर्डर आलेली 2022 ते 23। मी गेलो त्यावेळेस तर तिथं ऑलरेडी 22 बंगले तयार होऊन वास्तव्य चालू होतं। मी माझा चोख आहे, माझ्याकडे माझे एव्हिडन्स असतात। मी जे बोललो ते माझ्याकडे पुरावे असले तरच बोलतो। मी कुणावरही बिनबुडाचे आरोप करत। त्यांनी माझ्यावर आरोप केलेले ते मी फक्त माझे आरोप केलेले, मी कोणाचा 1 रुपया घेतला नाही, कधी घेतलेला पण नाहीये, हेच माझं म्हणणं आहे। चिखली गावातील इंद्रायणी नदी पात्रामध्ये अनधिकृतरित्या 36 बंगले बांधण्यात आले होते आणि ते 36 बंगले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं पाडण्यात आलेले आहेत। आणि ते बंगले पाडल्यानंतर त्यामध्ये ज्यांचे बंगले होते त्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला आणि त्यांनी प्रशासनावर आरोप केले, ज्यांनी त्यांना फसवलं त्यांच्यावर आरोप केले। आणि त्यामध्ये महानगरपालिकेचे एक अधिकारी होते, बीट निरीक्षक बांधकाम विभागाचे, ते शिरसाट अधिकारी माझ्यासोबत आहेत, संतोष शिरसाट। काय असं घडलं की तुमचं नाव सातत्याने ते नागरिक घेत आहेत आणि ओरडून घेत आहेत की आमच्याकडून त्यांनी 1.5 लाख रुपये घेतले आणि हे पुढे सर्व घडले? सर, याच्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगितलेलं आहे का जे काम चालू झालेले ते 17 पासून त्यांचे बांधकाम चालू आहे। मला ऑर्डर आलेली 2022 ते 23। मी गेलो त्यावेळेस तर तिथं ऑलरेडी 22 बंगले तयार होऊन वास्तव्य चालू होतं आणि 2 बंगले अंडर कन्स्ट्रक्शन होते। मी त्याच्यानंतर जे माझा कालखंड होता 1.5 वर्षाचा, मी त्याला मला जे कामकाज सोपवलेलं असतं त्याचा अहवाल बनवून वरिष्ठांना देणं, त्याच्यानंतर वरिष्ठ त्यांच्या सहीने नोटीस देणार, ती मी त्यांना बजावणं, वारंवार सूचना देऊन काम थांबवणं, नाही तर वरिष्ठांना साईट व्हिजिट वगैरे करून दाखवणं। त्यानंतर वरिष्ठ जे सूचना देतील, आदेश करतील, त्याचं पालन करणं फक्त माझं काम होतं। ते बंगले पाडण्याचं माझं काही काम नव्हतं। ते जे बंगले तुम्ही ज्या ठिकाणी समजा तुमच्याकडे जे पदभार आला त्याआधी किती बंगले बांधलेले होते तिथे? त्याआधी 22 बंगले कंप्लीट झालेले होते सर। आणि तुमच्यानंतर तुमच्या कार्यकाळात किती बंगले? माझ्या कार्यकाळात 7 ते 8 बंगले झाले सर। 7 ते 8 बंगले झाले। बरं, तुम्ही आता जे नागरिक तुमच्यावर आरोप करतायत, कशाचे पैसे घेतले म्हणून आरोप करतात, ते ऐकले का तुम्ही? हो, ऐकलं ना। काय आरोप येतो नेमका? यांनी असा माझ्यावर आरोप केलेला आहे का हे यायचे आमच्याकडून 50,000 लाख रुपये घ्यायचे आणि करा बांधकाम, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, असंही माझ्यावर खोटा आरोप करतात। तुमच्यावरच का करतात बरं नेमका? अनेक तिथे काम करून निरीक्षक गेले, बीट निरीक्षक गेले, तुमच्याशी अशी काही दुश्मनी आहे की तुमचं स्पेसिफिक नाव घेत आहेत? नाही, स्पेसिफिक नाव घेणं म्हणजे ना, मी तिथं त्यांना जवळजवळ 4 ते 5 महिने कामच करून दिलं नाही। त्यांना कामच करून नाही दिलं। बऱ्याचशा वेळा वादिवाद झाला, तो आज त्यांचं सगळं गेलं, त्यांना लोकांनी फसवलं, त्यांची सगळी पुंजी गेली, याच्याबद्दल मला पण दुःख वाटतंय। परंतु नियमाच्या बाहेर आपल्याला पण काही करता येत नाही। पण आता माझंच नाव का घेताय, ते माझंच नावाचं टार्गेट त्यांनी माझंच नाव घेतलं, आता माझ्याच नावाचं टार्गेट बनून ते प्रशासनाला टार्गेट करायचा हा त्यांचा हेतू दिसतो। काही नागरिक म्हणतात 50 दिले, काही म्हणतात 1 लाख दिले, काही म्हणतात 2 लाख दिले, किती घेतले? मी विचारतो। नाही, त्याच्यात 1ही रुपया घेतलेला नाही, कुणी 1ही रुपया दिलेला नाहीये। आज त्यांच्यावर एवढं मोठं संकट आलं म्हणून ते बिनबुडाचे आरोप माझ्यावर करतात ते, आणि माझ्या नावाचं टार्गेट करून ते प्रशासनाला टार्गेट करायचा हा त्यांचा उद्देश। प्रश्न असा उठतोय की तुमच्या कार्यकाळात तिथं ते बांधायला परमिशन नसायलाच पाहिजे, कारण ते सगळं इलिगल होतं। मग कसं काय बरं परमिशन दिली तुम्ही? तेव्हा थांबवलं का नाही तुम्ही त्यांना? 7 बंगले कसे काय बांधू दिले तुम्ही? नाही, मी थांबवलं ना त्यांना, थांबवलं, पण ते थांबत नव्हते। त्यानुसार मी त्यांचा अहवाल दिला। अहवालानुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावायला सांगितल्या, नोटिसांवर सह्या दिल्या, नोटिसा बजावल्या, तरी त्यांना त्या नोटिसाचा कालखंड संपला तरी त्यांचं हळूहळू काम चालूच राहिलं। मग त्यांना नंतर साईट व्हिजिट असते, आमचा रिव्ह्यू असतो, ते ठरलेलं असतं 8 दिवस का 15 दिवस, त्यानुसार आम्ही रिव्ह्यू करत असतो वार्डात, तक्रारी वगैरे पाहणं, तर त्यामुळं त्यांना दाखवलेलं आहे। आणि कारवाई करणं, कारवाईचे आदेश मी देणं, ते माझं काम नाही सर। ते कोणाचं काम आहे? ते आमचे वरिष्ठ क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं काम आहे। कोण आहेत ते? काय नाव त्यांचं? ते आता त्यावेळेस क्षेत्रीय कार्यालयात अण्णा बोधडे साहेब म्हणून होते। तुम्ही त्यांना किती वेळ सांगितलं की आता हे चुकीचं घडतंय? मी माझ्या एचओडीला कसं काय सांगणार चुकीचं आहे? मी त्यांच्यापर्यंत मी केलेलं काम ठेवणं आहे, त्याच्यावर आदेश देणं ते त्यांचं काम आहे, माझं काम। रिपोर्ट दिले, नोटिसा बजावण्या म्हणजेच रिपोर्ट दिल्यासारखं। ते जे नोटीस असतं ते त्यांच्या सहीने असतात सर। ते जरा मागे होते आपण, त्यांनाही कॅमेरा करायला अडचण येते। सो त्यांचं काय उत्तर होतं याच्यावर? नाही, उत्तर वगैरे काय नव्हतं। आपण कसं आपल्या वरिष्ठांना उत्तर मागणं, याचं काय करायचं, त्याचं काय करायचं, आपलं काम करायचं, जे त्यांनी आपल्याला आदेश दिले ते आपण फॉलो करायचे।
तुमच्या माहितीनुसार आता ते वरिष्ठांनी त्यावेळी जर आदेश दिले असते तर ते बंगले उभे राहिले नसते असं वाटतं का तुम्हाला? नाही वाटतं, पण याच्या मागं काय झालेलं आहे सर, याच्या मागं आहे ना कोर्ट केसेस झाल्या, त्यामुळं कोर्ट न्याय असल्यामुळं बहुतेक त्यांनी आदेश दिले नसतील, ते त्याची परफेक्ट उत्तर तुम्हाला तेच देऊ शकते. त्यांचं उत्तर तेच देऊ शकते. ते त्यांनी का नाही आदेश दिले? व NGTच्या कोर्टात मॅटर होता, त्याच्यानंतर हायकोर्टात मॅटर गेला, नंतर स्टे पण मिळाला, कारवाई निश्चित झाल्यानंतर स्टे पण मिळाला, त्यानंतर परत सुप्रीम कोर्टात मॅटर गेला. हे वरच्या लेवलचे काम आहे, पण आता जी मी प्राथमिक माहिती सांगतो ते त्यामुळं हे क्षेत्रीय अधिकारी लेवलचं आहे. फक्त कारवाई करणं हे मी नाही करू शकत. नक्कीच. तुम्ही आता मग अशी बोलले की जे बंगले पाडलेत, लोकांचे नुकसान झालं, त्याचं वाईट तुम्हाला पण वाटतं, पण तुम्हाला असं वाटत नाही का की ही प्रशासकीय मोठी चूक आहे? कारण जर प्रशासनाने वेळीच जर तिथं लक्ष घातलं असतं, त्या ठिकाणी त्यांना बांधकाम रोखलं असतं, किंवा ज्या इतर सुविधा दिल्या गेल्यात, लाईट गेली, गॅस पाईपलाईन गेली, नाही सर, हे सगळ्या गोष्टी तिथं पुरवल्या गेल्या बरं का आपल्या महानगरपालिकेकडून. तर ह्या सगळ्या गोष्टी पुरवायच्या आधी जर आधीच त्याला टाचा मारला असता आणि ते काम थांबवलं असतं, हे पुढच्या काही गोष्टी घडल्या नसत्या ना, असं म्हणजे तुम्हाला वाटत नाही का? मी त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिला प्रश्न केला तुम्ही, लाईट दिली हा MSEBचा भाग आहे. आता त्याला टॅक्स लागला म्हणजे टॅक्स लोक भरतात कसले? त्यांना पालिका ज्या मूलभूत गरजा प्रोव्हाइड करते, ते पालिकेचे रस्ते वापरतात, पालिकेचं पाणी वापरतात, गार्डन्स वापरतात, अग्निशामकची सुविधा वापरतात, त्याचा हा टॅक्स असतो. लोकांना असं वाटतं का टॅक्स लागला म्हणजे आपल्याला काहीतरी कागद मिळाला, पालिकेचा सपोर्ट झाला, पण तसं तो टॅक्स हा अनधिकृतसाठी त्याचा वापर होऊ शकत नाहीये, आणि टॅक्स हा भरावाच लागतो. जो मूलभूत गरजा वापरतो ते अधिकृत असो या अनधिकृत असो, टॅक्स हा भरावाच लागतो. कारण की आता लाईट बिलचं क्लिअर झालं, टॅक्सचं क्लिअर झालं, त्याच्यानंतर काय बोलले तुम्ही? गॅस पाईपलाईन आली होती. नाही, गॅस पाईपलाईन हे गॅस सगळ्या सोयी सुविधा आल्या होत्या असं मला म्हणायचं असतात, आणि ह्या ज्या मूलभूत सुविधा आहे ना सर, ह्या प्रोव्हाइडच करावं लागतात त्या. मग त्यावेळेस तुम्ही असं नाही का म्हणले की अरे हे आता अनधिकृत आहे, तुमचं हे पाडलं जाईल? कधी सांगितलं होतं तुम्ही त्यांना? हे ज्यावेळेस मी तिथं गेलो 2022ला, ज्यावेळेस मी 23व्या आणि 24व्या बंगल्याला नोटीस दिली, त्याच वेळेस मी त्यांना सांगितलेलं. त्यानंतर सुद्धा लोक बांधतच राहिले? त्यावेळेस बांधतच राहिले. मी त्यांना सांगितलं का हे कसं चुकीचं आहे, तर ते म्हटले का साहेब हे आम्हाला माहिती आहे, नंतर आम्हाला कळलं, आमची फसवणूक झालेली आहे, पण आता सहकार्य करा. मी म्हटलं याच्यात काहीच सहकार्य करण्यासाठी नाही, आम्ही आमचं काम करणार, पण याचं अस्तित्व धोक्यात आहे, हे कधी कारवाई करावंच लागणार आहे. तर ते म्हटले, त्यांना काय कॉन्फिडन्स होता का ते म्हटले जे लोकांचं होईल ते आमचं होईल, या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं. विशेष निघाला याचा. तर मग जे लोक घरं बांधू इच्छितात त्यांना काय सांगाल? अधिकृत जागा कुठली असतील, काय तपासलं पाहिजे? मी जे आता ही कोणी अर्धा गुंठा, 1 गुंठा, 2 गुंठे घेत असन, तर त्यांनी थोडं 7-12वरच न जाता पालिकेत येऊन चौकशी करावी. तो झोन कोणचा आहे, तो कन्स्ट्रक्शन झोन आहे का नाही, का रेड झोन आहे, का ग्रीन झोन आहे, का रेसिडेन्शियल झोन आहे, याची चौकशी करावी. त्याच्यावर आरक्षण आहे का नाही ते चौकशी करावी. याच्यावर पण बांधकाम परमिशन मिळेल का नाही ही चौकशी करावी, आणि नंतर घ्यावा. कारण की आणि जर एखादा फ्लॅट धारक जरी असला तरी त्यांनी ना बिल्डिंग प्लॅन सँक्शन आहे का नाही, त्यांनी जरी बिल्डरनी दिला तरी 6 अनिशासाठी क्रॉस चेक करावं. त्याचं बांधकाम चालू करण्याचा दाखला आहे का नाही, त्याचं कम्प्लिशन आहे का नाही, त्यानंतरच त्यांनी घ्यावा, जेणेकरून फसवणूक होणार नाही. परत मी तुम्हाला एक सांगतो, जर तुम्ही मला पहिला प्रश्न केला, जर मुळातच जर तुम्ही हे रोखलं असतं, ते झालंच नसतं सर. मी माझ्या कालखंडात तसे मी भरावच रोखलेले. मी त्याच गट नंबरमध्ये, शेजारच्या गटमध्ये मी भरावच रोखलेला आहे. त्याला जागेवर भराव रोखून त्याला दंड केलेला आहे. मी त्याला स्थापत्य विभागाकडून दंड ज्यावेळेस केला, त्यांनी 2 दिवसाच्या आत त्याचा भराव स्वतः उचलून घेतला. आज पण तुम्ही तिथे गेले तर तुम्हाला मी स्पॉट दाखवू शकतो. तो जर मी भराव रोखला नसता तर आजही तिथं तीच परिस्थिती झाली असती. आणि जो आपल्याला जे काम सोपवलेलं आहे तो प्रामाणिकपणे करायला गेला ना, तर त्याच्यावरच आज माझ्यावर प्रसंग आलेला आहे. तसा प्रसंग येतो, पण मी माझं कामकाज मी माझ्या प्रामाणिकपणेच करणार. पण तुमच्या वरिष्ठांनी काय तुम्हाला बोलले का? एवढं तुमचं नाव घेत आहेत ते लोक, तुम्हाला काय बोलले? माझं कोणाशी कॉन्टॅक्ट नाही झालं. ऑलरेडी माझं एक सस्पेन्शन होतं, ते आता 18 महिने झाले त्याला. तर त्याचा काय निकाल लागन तो लागन, पण अजून मी कोणाच्या संपर्कात नाही आहे. आणि मी माझा चोख आहे, माझ्याकडे माझे एव्हिडन्स असतात. मी जे बोललो ते माझ्याकडे पुरावे असले तरच बोलतो. मी कुणावरही बिनबुडाचे आरोप करत नाही. तुम्ही सस्पेंड का झाले होते? आता विषय काढला तुम्ही, काय होतं ते कारण? नाही, ते माझ्यावर असं होतं का रोडच्या कडीला 5 फोरलिफ्ट मशीन घेऊन यांनी
विकल्या म्हणून असं माझ्यावर आरोप होते, पण त्याचे पुरावे वगैरे सगळे होते. त्या कुठल्याही विक्री झालेली नाही, नियमाधीन कारवाई झाली होती, त्याचे सगळे मी पुरावे दिले. माझी डिपार्टमेंटल चौकशी संपली. आता तुमचं असं म्हणणं आहे की जे लोक आरोप करतात त्यांनी पुरावे आणून द्यावेत. नाही, मी असं तुम्ही नाही पैसे म्हणत. घेतलेत का? मी त्यांना पुरावे मी मागत नाहीये आणि मागणार नाहीये. त्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहे, ते मी फक्त माझ्या आरोप केलेले, मी कोणाचा 1 रुपया घेतला नाही, कधी घेतलेला पण नाहीये. हेच माझं म्हणणं आहे. ते आरोप करणाऱ्याला आपण तर काय बोलू शकत नाही. त्यांनी त्यांच्या परीने आरोप केलेले आहे, मी त्या आरोपावर माझं उत्तर दिलेलं आहे. नक्कीच. तर हे होते संतोष शिरसाट, महापालिकेचे अधिकारी, ज्यांचं नाव 36 बंगले ज्यांचे पाडे ते सातत्याने घेत होते. मग हा जो विषय सुरू आहे, या विषयाला कुठेतरी एक वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि यावेळी जे संतोष शिरसाट जे अधिकारी होते, बीट निरीक्षक होते, हे बांधकाम रोखू शकत होते, ही अशी महानगरपालिकेची यंत्रणा असते. तर त्यांचं मत येणं फार महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी संतोष शिरसाट पुढे आलेत आणि त्यांच्यावर केलेले आरोप त्यांनी फेटाळलेले आहेत. आणि त्यांचे वरिष्ठ ज्यांना यांनी नोटीसी पाठवल्या, त्यानंतर हे बंगले पाडण्याचं काम त्यांचं होतं, ते त्यांनी का केलं नाही, आता हा प्रश्नचिन्ह महानगरपालिकेवर उपस्थित झाला आहे. आता याकडे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पालिका प्रशासन काय उत्तर देतं हे पाहावं लागणार आहे. विष्णू साना, प्लेट्सअप मराठी, पिंपरी चिंचवड. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.